नमस्कार. आज मी इथे शेतकं मासे घेतलेले आहेत. मासे साफ करून घेते. सर्वात अगोदर बाजूचे कल्ले कापून घेते. त्यानंतर खवळं काढून टाकते. खवळं खूप असतात या माशांना. खवळं साफ करून झालेले आहेत. आता डोक्याकडचा भाग कापून टाकते आणि एक मोठ्या माशाचे 2 तुकडे करून घेते. पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे मासे कापून घेतलेले आहेत. ते तळायसाठी आणि कढीसाठी वेगळे करून ठेवले आहेत. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता वाटप मी ग्राइंडरमधनं बारीक वाटून घेते. कांदा थोड्या वेळाने घालते. थोडं थोडं पाणी घालून वाटप वाटून घेते. आता कांदा घालते उभा चिरलेला आणि वाटप वाटून झालेले भांड्यात काढून घेते. गॅसवर गरम करायला ठेवते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालते आणि इथे कैरी घेतलेली आहे. मीठ लावून 10-15 मिनटं बाजूला ठेवलेली. आता धुवून वाटपात घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. झाकण काढून टाकते. झाकण काढलेले आहे. आता त्यात मासे घालते, साफ करून धुवून घेतलेले. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. मासे आणि कैरी शिजलेली आहे. शेतकांची कढी तयार आहे. इथे माणक्यो म्हणजे माकल्या घेतलेल्या आहेत. साफ करून घेते. पोटातली घाण काढून टाकते. आता डोक्याकडचा हा भाग काढून घेते आणि बाकीचा टाकून देते. माणके साफ करून झालेले आहेत. इथे थोडी कोलंबी घेतलेली आहे. थोडे मोठे आहेत, त्यांचे गोल तुकडे करून घेते फ्राय करायसाठी. अशा प्रकारे माणके कापून झालेले आहेत. आता डोक्याकडचा भाग आणि कोलंबी घेते आणि बारीक बारीक कापून घेते. अशा प्रकारे स्टफिंग करण्यासाठी बारीक कापून घेतलेले आहे. इथे गोल कापून घेतलेले आहेत आणि इथे जरा छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्टफिंग करायसाठी वेगळे काढून ठेवले आहेत. इथे तळ्यासाठी माणके आणि शेतके मासे घेतलेले आहेत. त्याला कोकम आगळ, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते. माशांना मसाला लावून 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवते. ते पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर त्यात एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. त्यात कोलंबी आणि मणक्यांचा डोक्याकडचा बारीक चिरलेला भाग घालते. त्यात लाल मसाला, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते आणि शिजेपर्यंत परतून घेते. ते माणक्यांमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार केलेले आहे. आता थंड झाल्यावर ते भरून घेते. इथे माणक्यांना कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवते. इथे स्टफिंग थंड झालेलं आहे. आता माणक्यांमध्ये भरून घेते. अशा प्रकारे भरून घेते आणि वरती थोडं रिकामी ठेवते. अशा प्रकारे टूथपिक लावून घेते
मणक्यांमध्ये स्टफिंग भरून झालेले आहे. ते तांदळाचं पीठ, रवा, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालते आणि हाताने मिक्स करून घेते आणि स्टफ केलेल्या मणक्यांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. आणि गोल कापून घेतलेल्या मणक्यांना सुद्धा तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. ते पॅनमध्ये तेल घेतलेले, त्यात स्टफ केलेल्या मणक्या फ्राय करायला ठेवते. थोडंसं तेल घालते, अर्धवट झाकण लावून फ्राय करून घेते. तेलात घातल्यावर पाणी उडतं बाहेर, म्हणून अर्धवट झाकण लावून फ्राय करून घेते. मणके शिजलेले आहेत. आता काढून घेते. इथे मॅरिनेट केलेल्या माशांना सुद्धा तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला, त्यात मासे शॅलो फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय करून झाले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे फ्राय करून झालेले, आता काढून घेते. इथे लाल मटाची भाजी घेतलेली आहे, साफ करून स्वच्छ धुवून आता बारीक चिरून घेते आणि कढईत काढून घेतलेली आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. भाजीला छान वाफ आलेली आहे आणि थोडीशी आळलेली आहे. आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे, त्यात ओलं खोबरं घालते आणि पाणी आटेपर्यंत परतून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. लाल मटाची भाजी तयार आहे. इथे भांडं ठेवलेलं आहे गॅसवर, त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा परतून झाल्यावर मोठे तुकडे करून घेतलेले माणके घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनटं शिजल्यानंतर कांदा, खोबरं, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर घालून भाजून घेतलेलं ते पेस्ट घालते. थोडंसं पाणी घालते, गरम मसाला, हळद, 2-3 कोकमं आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे, पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते. मणके शिजलेले आहेत. मणक्याचं तोंडाक तयार आहे. इथे उकडे तांदूळ घेतलेले आहे, 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि उकड्या तांदळाचा भात केलेला आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.